तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंनी चांगलीच कंबर कसली। निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची वाट न पाहता त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केलं। पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आंबेडकरांवर असेल। उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्यावर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणाची जबाबदारी असेल। मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल, तर विदर्भात संजय राठोड आणि आशिष जयस्वाल यांना विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंकडून कोणत्या नेत्यांना कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे पाहूया। पश्चिम महाराष्ट्रासाठी शंभूराज देसाई आणि प्रकाश आंबेडकर जिल्हे आहेत पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर। तर कोकणाची जबाबदारी आहे उदय सामंत, योगेश कदम आणि भरत गोगावले आणि जिल्हे आहेत मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर याशिवाय प्रताप सरनाईक यांच्याकडे पालघर, मीरा भाईंदर आणि मुंबई उपनगराची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्यावर आहे, तर विदर्भाची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जयस्वाल यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे। तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांच्याकडे आहे।